स्कूटरने थेट चंद्रावर पोहोचणारी आणि पतंगीला पॅराशूट समजत लँड करणारी सून, पडद्याने स्वतःलाच फास लावणारी नणंद आणि डॉक्टर नसूनही नवऱ्याचे ऑपरेशन करणारी बायको. फिजिक्स आणि लॉजिक कचऱ्याच्या पेटीत टाकून भारतीय महिलांच्या डोक्यात कचरा ओतणारे हे सिरियल्स टीआरपी मध्ये नंबर 1 येतात. तिथे शिक्षण, संघर्ष, प्रबोधन, लॉजिक सांगणारे सावित्रीबाईंचे सिरियल 5 महिन्यातच बंद होते. भारतात हिट सिरियलचा फॉर्म्युला ठरलेला आहे. एका नवऱ्याला 3 बायका दाखवा, त्या तिघींमध्ये त्याचे अटेन्शन मिळवण्यासाठी कॉम्पिटिशन दाखवा, एक सर्वगुण संपन्न सून दाखवा जी डोक्याने मंद असेल आणि बोलण्यात शून्य असेल, एक्स्ट्रा मॅरिटल अफेअर्स दाखवा आणि सासू सुनेचे कधीही न संपणारे कटकारस्थान दाखवा. महिलांना घराच्या भिंती आणि त्यावर अशा सिरियल्सने ग्लोरीफाय केलेल्या जुनाट विचारांच्या चौकटीत अडकून ठेवण्याचा उद्योग आजही बदलायला तयार नाही. सायकोलॉजीमध्ये एक टर्म आहे रिपीटेड एक्सपोजर. म्हणजे एखादी गोष्ट कितीही घाण असेल तरी तुम्ही रोज बघत राहिलात तर ती नॉर्मल आहे असं वाटायला लागते. रोज रोज कटकारस्थान, अंधश्रद्धा, लो आयक्यू कंटेंट दाखवून त्यांची आवडच तशी बनवली गेली. आता कसं त्यांना सावित्रीबाईंचा संघर्ष बघू वाटेल. तोपर्यंत जनता काय बघायचं हे कॉन्शियसली निवडत नाही, तोपर्यंत सावित्रीबाईंचे सिरियल्स असेच बंद होत राहतील.